First is nucleophilic addition reaction with carbonyl compound. न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय, तुमचा जो मिथिल टिटॅनियम क्लोराइड ट्रायक्लोराइड कसा आहे, न्यूक्लियोफिलिक इन नेचर आहे, त्यामुळे हा कार्बनवरती आपण पहिला रिएक्शन करून घेऊ शकतो. मग बघूया काय होतं. मिथिल टिटॅनियम ट्रायक्लोराइड gives addition reaction with aldehyde and ketone at low temperature. Reagent quickly reacts with aldehyde in presence of ketone, while similar reaction with ketone requires higher temperature. म्हणजेच काय, जर आपण ह्याची रिएक्शन अल्डिहाइड आणि कीटोन वर केलो तर लो टेम्परेचरला हा रिएजंट फक्त अल्डिहाइड कार्बोनिल वरती रिएक्ट होईल, आणि जर टेम्परेचर हायर केलं तर तो अल्डिहाइड आणि कीटोन पैकी कीटोन वरती रिएक्ट होईल. कसं होतो आता आपण इथं एक्झाम्पल बघूया. CH3CH2 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 म्हणजे ह्या साईडला प्रोपेन आहे आणि इथं आहे इथिल आणि हा आहे कीटोन. हा रिएजंट ह्या कीटोन वरती रिएक्ट होऊन ऍडिशन प्रोडक्ट तयार होतो. ऍडिशन म्हणजे काय, CH3 चे ऍडिशन ह्या कार्बोनिल वरती होईल, O- तयार होईल आणि O- काय होईल, H+ सबस्ट्रॅक्ट करून OH तयार होईल. अशा प्रकारे हा टर्शरी अल्कोहोल तयार होतो. टेम्परेचर किती आहे, 263 केल्विन. 273 केल्विन म्हणजे किती, yes 0 डिग्री सेल्सियस. Then in presence of phosphine, the reagent reacts selectively with keto group in presence of aldehydic group because phosphine is blocking agent for aldehydes in situ. आता इथे जर बघितलं CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O CH2 आणि CHO ह्या रिएक्टर मध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. कोणता कोणता, कीटोन आणि अल्डिहाइड. आणि हा जो रिएजंट आहे हा रिएजंट अल्डिहाइड वरती पहिला रिएक्ट होतो, हे आपण मगाशी बघितलं. पण इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फिन. फॉस्फिन म्हणजे काय, PH3 ट्रायफिनी 3 हायड्रोजन आणि 1 फॉस्फरस, तर त्याला आपण म्हणणार आहे फॉस्फिन. फॉस्फिन एक टॉक्सिक गॅस आहे. मला वाटतं मी माझं मगाशी सकाळ पेपर वापरत म्हणजे वाचत असताना त्यात 4 नंबरच्या पेज वरती PH3 शुक्र ग्रह माहिती आहे ना, विनस, त्याच्यावरती सापडतो जास्त. आणि तो जनरली कीटक जे असतात विघटन होतात म्हणजे सडत असतात, त्यातनं तो PH3 बाहेर पडतो. आणि जनरली शुक्रावरती कोणताही जीवाणू नाही, विषाणू नाही, प्राणी नाही, पण तिथं PH3 कसा बाहेर होतो याच्याबद्दल रिसर्च आर्टिकल आलेले आहे. तर सकाळ पेपर कोणाचे असेल तर तुम्ही वाचू शकता पेज नंबर 4 वरती. ठीक आहे, तर हा फॉस्फिन. In presence of phosphine and this reagent, methyl titanium trichloride selectively PH3 blocks aldehyde in C2. C2 म्हणजे काय, जेव्हा रिएक्शन स्टार्ट होती त्या कंडिशन मध्ये. In C2, this PH3 molecule will block this aldehyde and this reagent selectively react with this ketonic carbonyl group and to form addition product that is CH3 and OH. If the PH3 is missing, then this reagent reacts selectively with carbonyl aldehydic group. काही समजतंय ना, PH3 नसेल तर कीटोन वर रिएक्ट, PH3 नसेल तर अल्डिहाइड वर रिएक्ट होईल, आणि PH3 असेल तर कीटोन वर रिएक्ट होईल. हे लक्षात ठेवायचं आहे. नेटसेटला अशा प्रकारचे सिच्युएशन असते. त्याच्यानंतर इफ दिस रिएजंट कॅन रिएक्ट विथ कीटोन, the ketone selectivity is one of ketone is cyclic and one of ketone is acyclic. बघा सिमिलर हा सायक्लोहेक्झॅनोन आहे, आणि मी फक्त इथं काय केलेलं आहे, हा सुद्धा सायक्लो 1 2 3 4 5 6 3 नंबरला कीटोन म्हणजे 3 हेक्झॅनोन आहे, राईट. हा सायक्लिक हेक्झॅनोन आहे आणि हा हेक्झॅनोन आहे, सिंपल असायक्लिक. देन दिस रिएजंट selectively reacts with cyclic ketone only. बघा yield बघा 99% and here is 1%. म्हणजे हे जर दोन कीटोनचे मिक्सचर घेतलं, ह्याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढला तर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येईल. पण फरक काय आहे की हा सायक्लिक आहे आणि हा असायक्लिक आहे. त्यामुळे हा रिएजंट जो आहे तो काय होईल, यस ह्या सायक्लिक कीटोन वरती रिएक्ट, सायक्लिक वरती रिएक्शन त्याची होणार नाहीये. झाला तर ई तुझा खूप कमी असणार. त्याच्यानंतर द रिएजंट गिव्स
nucleophilic addition with carbonyl group and has no effect on other functional group. The reagent is only reacts with aldehyde, ketone and acetal. याच्या व्यतिरिक्त कोणताही फंक्शनल ग्रुप असू द्या त्या फंक्शनल ग्रुप वरती तो रिएक्ट होणार नाहीये. इथं CH3CH2C CH2CN हा नायट्रिल ग्रुप आहे तर हा रिएजंट फक्त या कार्बोनिल वरती रिएक्ट होतो, या सायनाइड वरती रिएक्ट होत नाही. Then CH3, that is methyl titanium trichloride, is a good choice reagent for highly inositizable ketone. आता हा जो आहे CH3C11O CH2C11O CH3 ह्यातला जो CH2 आहे हा एनोलायझेबल कीटोन आहे. म्हणजे इथला H आतमध्ये येईल, इथं डबल बॉन्ड तयार होईल, इथं OH तयार होईल, म्हणजे इथं एनॉल तयार झाला. काही वेळानंतर हा H इथं शिफ्ट होईल, हा OH तयार होईल, इथं शिफ्ट होईल, एनोलाइज होईल. त्यामुळे हा हायली अनस्टेबल असतो ड्यू टू रेझोनन्स स्टॅबिलिटी. त्यामुळे अशा वेळेला इथं दुसरा एखादा रिएजंट म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या किंवा ऑर्गॅनोलिथियम रिएजंट घ्या तर आपल्याला ऍडिशन प्रोडक्ट मिळताना थोडस कॉम्प्लिकेशन्स येतात. पण हा रिएजंट जो आहे मिथिल टिटॅनियम ट्रायक्लोराइड इझिली रिएक्ट्स विथ हायली एनोलायझेबल कीटोन आणि आपल्याला मिळतो ऍडिशन प्रोडक्ट. पहिल्यांदा हा CH3 ह्या कार्बनवर रिएक्ट होईल म्हणजे इथं CH3 तयार होईल, इथं OH तयार होईल. बघा CH3OH. And second mode of this reagent again react with this carbonyl म्हणजे इथं CH3 होईल आणि इथं OH. अशा प्रकारे हा प्रोडक्ट मिळतो. Another one example here is also an ionizable ketone. इथला हायड्रोजन त्यामुळे इथं एनोलायझेबल फॉर्म होऊ शकतो. परत इथं वन मॉलिक्यूल घेतलाय CH3CPICl3 तर हा कुठे अटॅक करेल त्या कार्बोनिलवर अटॅक करेल आणि OH आणि CH3 तयार. These are ionizable ketones. Next one is stereoselective addition to aldehydes and ketone. The stereoselective addition of aldehyde and ketone म्हणजे काय तर मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि जनरली दिस रिएजंट कॅन बी फॉर्म इन situ by the combination of methyl lithium and titanium tetrachloride in dry ether. आता हा जो रिएजंट आहे इथं समजा मी डायरेक्टली रिएजंट घेऊ शकत नाही मिथिल टिटॅनियम ट्रायक्लोराइड तर आपल्याला काहीतरी वेगळं प्रोडक्ट मिळू शकतो. त्यासाठी आपण काय करणार आहे हा जो रिएजंट आहे हा C2 म्हणजे रिएक्शन सुरू असताना सिंथेसिस करणार आहे आणि सिंथेसिस झाला रिएजंट डायरेक्टली ह्याच्यावरती रिएक्ट होणार आहे. मग जेव्हा हा रिएजंट तयार होईल आणि हा अशा प्रकारच्या अल्डिहाइड आणि कीटोन वरती रिएक्ट होईल ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनला जो मिथिल ग्रुप अटॅच आहे तो अबोध प्लेन. मग अशा वेळेला हा कार्बन कसा आहे कायरल कार्बन. ह्याला आता आपण सध्या काय म्हणूया कायरल अल्डिहाइड. आणि हा रिएजंट कायरल अल्डिहाइड किंवा कायरल कीटोन वरती रिएक्ट होत असताना कशा प्रकारे होतो अकॉर्डिंग टू क्रॅम्प्स रूल. मिथिल टिटॅनियम ट्रायक्लोराइड हा आपला रिएजंट तयार होईल. आता क्रॅम्प्स रूल म्हणजे काय तुम्हाला अजून झालेलं नाही. क्रॅम्प्स रूल तुम्ही 4th सेमिस्टर मध्ये स्टिरोकेमिस्ट्री मध्ये मी शिकवणार आहे. त्याच्यामध्ये हा जो रिएजंट आहे हा मिथिल ग्रुप अबोव द प्लेन आहे बरोबर आहे ना. आणि क्रॅम्प रूल काय सांगितलंय जेव्हा कार्बोनिल ग्रुपला अटॅच एखादा कायरल कार्बन असेल तर ते कायरल कार्बन कसे असणार आहेत बघा हा फिनिल इन प्लेन आहे, हा कार्बोनिल ग्रुप इन प्लेन आहे, हा मिथिल ग्रुप अबोव द प्लेन आहे. ह्याचा अर्थ बिलो द प्लेन कोण असतो आता इथे यस हायड्रोजन असतो. आणि क्रॅम्पनं असं सांगितलंय की एखादा रिएजंट कायरल कार्बन म्हणजे अल्डिहाइडला अटॅच कायरल कार्बन असतो तेव्हा हा रिएजंट ऍडिशन करताना कोणत्या पोझिशनला येतो लेस हिंडर्ड पोझिशन मध्ये. मग मला सांगा वरती मिथिल ग्रुप आहे खालच्या बाजूला हायड्रोजन आहे मग लेस इंटरफेस कुठला असणार आहे यस तर हायड्रोजन साइडला जो असणार आहे म्हणजे बिलो द प्लेन असणार आहे तो लेस इंटरफेस असणार आहे. त्यामुळे मिथिल ग्रुप हा कार्बोनिल वरती अटॅक करताना बिलो द प्लेन. आता हा sp2 असल्यामुळे काय अडचण येणार नाही बिलो द प्लेन अटॅक करेल. मग बिलो द प्लेन अटॅक केल्यानंतर जो OH तयार होणार आहे तो कुठे जाईल कुठल्या पोझिशनला जाईल मग अबोव द प्लेन.
त्यामुळे मला अशा प्रकारे प्रोडक्ट मिळेल OH इन अबोव द प्लेन आणि ह्याला आपण म्हणणार आहे सीन. आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे CH3 अबोव द प्लेन आला तर OH ग्रुप कुठल्या पोझिशनला जाणार आहे बिलो द प्लेन. लक्षात, त्यामुळे त्याला म्हणायचं आहे अँटी. पण इथं लक्षात ठेवायचं काय तर CH3 ज्या पोझिशनला आहे त्याच्या पोझिशनला OH याला म्हणायचं आहे सीन 93%. समजा मी अजून एक एक्झाम्पल घेतलं पीएच, इथं कार्बन आहे आणि CH3 हा बिलो द प्लेन असेल तर मला सांगा कशा प्रकारे ऍडिशन होईल अकॉर्डिंग टू क्रॅम्स रूल. तर बिलो द प्लेन मिथिल ग्रुप असेल तर CH3 अबोव द प्लेन अटॅक करेल, त्यामुळे OH काय होईल बिलो द प्लेन. म्हणजे परत फायनली काय मिळणार उत्तर सीन प्रोडक्ट इज अ मेजर प्रोडक्ट. दिस इज दी स्टिरिओ सिलेक्टिव्ह ऍडिशन. आता स्टिरिओ सिलेक्टिव्ह समजत असेल तुम्हाला केमो सिलेक्टिव्हिटी, रिजिओ सिलेक्टिव्हिटी आणि स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी. ह्याला आपण म्हणायचं आहे स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. अगेन the addition of ether free methyl titanium trichloride to an alpha hydroxy aldehyde produce antiproduct is the major product. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये इथर नसतो तेव्हा हा रिएजंट क्रॅम्स रूल फॉलो करत नाही तर हा रिएजंट काय करतो अँटी प्रोडक्ट फॉर्म करतो. अँटी प्रोडक्ट म्हणजे काय मिथिल ग्रुप कुठून अटॅक करेल म्हणजे हा मिथिल ग्रुप इन द सेम प्लेन ऑफ मिथिल आणि त्यामुळे OH काय होईल अबोव द प्लेन. अशा प्रकारे मला अँटी प्रोडक्ट फॉर्म करेल. दिस इज स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी. कधी इन अब्सेन्स ऑफ इथर. इन अब्सेन्स ऑफ इथर. नेक्स्ट वन इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन टू ऍसिटल. आता मी सांगितलं काय की हा रिएजंट अल्डेहाइड कीटोन आणि ऍसिटल वरतीच रिएक्ट होतो. त्यामुळे आता आपण बघूया न्यूक्लियोफिलिक ऍडिशन टू ऍसिटल. ऍसिटल म्हणजे काय कधी तयार होतो तर प्रोटेक्टिंग डिप्रोटेक्टिंग मध्ये जाऊन बघा. कार्बोनिल ग्रुप प्रोटेक्ट करण्यासाठी आपण तिथं 1,2 डायल यूज करतो आणि 1,2 डायल किंवा 1,3 डायल यूज केलं तर आपल्याला ऍसिटल किंवा कीटोल तयार होतो. इथं H ठिकाणी R असतं तर त्याला आपण म्हणायचं आहे कीटोन. इथं हायड्रोजन आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे ऍसिटल. मग काय होती रिएक्शन बघूया. This is the reaction carried out at low temperature. This is your reagent. This reagent is nucleophile. Hence, this methyl group, negative charge methyl group, attack on this carbon. Okay, then this ring will break down, and here OH will form. बघा CH3 चा अटॅक इथं झाला, त्याच्यानंतर ऑक्सिजन CH2OH. म्हणजे आपण इथं काय केलं ऍसिटल रिंग ब्रेक केलं. नेक्स्ट वन इज SN1 रिएक्शन. आता इथं मगाच्या ह्याच्यामध्ये जर SN1 म्हणजे काय माहिती आहे ना आठवते का बघा टर्शरी अल्किल हालाइड आणि त्याच्यावरती न्यूक्लियोफाइल ह्या दोघांची रिएक्शन झाली की आपल्याला SN1 रिएक्शन आणि SN2 काय सिंपल अल्किल हालाइड प्रायमरी अल्किल हालाइड आणि त्याच्यावरती न्यूक्लियोफाइल त्याला आपण म्हणतो SN2 बॅक साइड अटॅक. आता इथं आपण बघणार आहे SN1 रिएक्शन ऑफ टर्शरी अल्किल हालाइड. The reagent is methyl titanium trichloride and or dimethyl titanium dichloride are the suitable reagent for SN1 reaction of tertiary halide. Primary and secondary halide do not undergo this reaction. Primary and secondary तर आपले SN1 देतच नाही. In this reaction condition, tertiary alkyls, tertiary halides do not give elimination reaction. इथं हा मिथिल ग्रुप आहे म्हणजे ऍसिडिक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल आणि ह्याच्यापासून इलिमिनेशन प्रोडक्ट म्हणजे अल्किन फॉर्म होईल असं काही होत नाही. हा आहे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. त्यामुळे इथं काय होतं पहिल्यांदा क्लोरीन ग्रुप निघून जातो, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो या कार्बनवरती आणि हा मिथिल ग्रुप काय करतो त्या कार्बनवरती रिएक्ट होतो आणि मला SN1 रिएक्शन देतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि हा प्रायमरी असेल किंवा सेकंडरी अल्किल हालाइड असेल तर त्याच्यावरती रिएक्ट होत नाही. इथं एक्झाम्पल मध्ये प्रायमरीच होतो पण याच्यावरती रिएक्ट होणार नाही. तो फक्त टर्शरी अल्किल हालाइड असेल तर त्याच्यावरती रिएक्ट होतो. इथं सुद्धा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं सुद्धा टर्शरी अल्किल हालाइड आहे तिथं आपल्याला मिथिल ग्रुप मिळाले. दिस इज दी SN1 रिएक्शन. देन नेक्स्ट वन इज जेमिनल डायमिथिलेशन ऑफ कार्बोनिल कंपाउंड. जेमिनल म्हणजे काय एकाच कार्बन वरती, डायमिथिलेशन म्हणजे काय एकाच कार्बन वरती दोन मिथिल ग्रुप.
मग हे कसं पॉसिबल आहे? देन द रिएक्शन ऑफ कीटोन विथ मिथिल टिटॅनियम क्लोराइड ट्रायक्लोराइड or dimethyl titanium dichloride gives corresponding geminal dimethyl derivatives directly. The process presumably involves an initial addition to the carbonyl followed by ionization and SN1 by second one methyl. काय होतं बघा, पहिल्यांदा हा मिथिल ग्रुप जो आहे ह्या कार्बोनिलवरती अटॅक करेल. कार्बोनिलवरती अटॅक केलं तर काय होईल, इथं CH3 आणि इथं OH. मग CH3OH तयार झाला की त्या OH ग्रुपचं आयोनायझेशन होऊन OH ग्रुप निघून जातो आणि तिथं पॉझिटिव्ह चार्ज यस कार्बोकॅटायन तयार होईल आणि त्याच्यानंतर SN1 बाय सेकंड मिथिल ग्रुप दुसऱ्या रिएजंट म्हणजे डायमिथिल मिथिल घ्या किंवा परत त्याचं सेकंड म्हणजे 2 मोल्स घ्या, तर तो परत त्याच्यावरती अटॅक करेल आणि मला मिळेल काय, जेमिनल डायमिथिलेशन कंपाऊंड. आता हा सिंपल कंपाऊंड आहे, हा सुद्धा तयार होतो आणि काही वेळेला जो तुमचा क्लोरीन जो असतो तो क्लोरीन अटॅक करून आपल्याला अशा प्रकारे अल्किल हालाइड सुद्धा तयार होतो. दीज आर बाय प्रोडक्ट्स. पण त्यातला मेन प्रोडक्ट कोण आहे, मेजर प्रोडक्ट यस जेमिनल डायमिथिलेशन. इथं आपला हा भाग अजून एक आहे एक्झाम्पल त्याचे परत. दिस इज युअर कार्बोनिल कंपाऊंड यस and here is your example that is your dimethyl titanium dichloride. काय करेल, पहिला CH3 चा युनिट ह्या कार्बनवरती अटॅक करेल, मग CH3 आणि OH तयार होईल, मग OH निघून जाईल, त्याच्यानंतर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, मग SN1 रिएक्शन ना परत मिथिल ग्रुप काय होईल त्या कार्बनवरती अटॅक करेल आणि मला अशा प्रकारे जेमिनल डायमिथिलेशन तयार होईल. समजा अल्डिहाइड असेल तर अरोमॅटिक अल्डिहाइड असेल तर तो सुद्धा आपल्याला जेमिनल डायमिथिलेशन देतो. म्हणजेच परत CH3 हा कार्बनवरती अटॅक करेल, OH तयार होईल, OH निघून जाईल, दुसरा CH3 त्यावरती अटॅक करेल आणि जेमिनल डायमिथिलेशन तयार होईल. असिल क्लोराइड असेल तर आपल्याला जेमिनल ट्रायमिथिलेशन होतं. जेमिनल म्हणजे काय, एकाच कार्बनवर, ट्राय म्हणजे काय, तीन मिथिलेशन होतं. कसं मिथिलेशन होतं हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. This is your benzoyl chloride and this is your reagent. First methyl group attacks this carbonyl, then O minus, again O minus form double bond with this carbon, again double bond and chlorine will remove because chlorine is a good living group. मला हा असिल क्लोराइडचं मिळालं काय, ऍसिडोफिन. त्याच्यानंतर परत CH3 ट्वाइस PiCl2 मला परत CH3 काय करेल, ह्या कार्बनवरती अटॅक करेल, मला इथं जेमिनल जेमिनल मिथिलेशन प्रोडक्ट मिळेल विथ OH म्हणजे टर्शरी अल्कोहोल मिळेल, बरोबर. मग OH ग्रुप निघून जाईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि तिसऱ्या परत म्हणजे ह्याच रिएजंटच्या तिसऱ्या युनिटनं त्याच्यावरती अटॅक करेल आणि अशा प्रकारे मला मिळेल काय, ट्रायमिथिलेशन. ठीक आहे, इथं आपला हा रिएजंट संपतो. उद्याला म्हणजे आपण लेक्चर असतं बुधवारी, आपण बघणार आहे ऍप्लिकेशन ऑफ सिरियम मेटल इन ऑर्गॅनिक सिंथेसिस. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. कुणाला काही शंका आहे याच्याबद्दल?